घनसावंगी तालुक्यातून एक भीषण अपघाताची बातमी हाती येत आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अपघाताची एक भीषण बातमी समोर येत आहे. आज शुक्रवारी 5 वाजेच्या दरम्यान हा अपघात होऊन एक युवक ठार झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते घनसावंगी रस्त्यावर सागर सहकारी साखर कारखान्याजवळ दुचाकी व रिक्षा छोटा हत्ती यांच्यात झालेल्या भीषण अपघातात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील योगेश प्रल्हाद चिमणे वय 25 वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. हा अपघात दुचाकी आणि छोटा हत्ती यांचा झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत योगेशला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी घुले यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी योगेशच्या उजव्या बाजूने मोठ्या पद्धतीचा मार असल्याचे डॉक्टर घुले यांनी सांगितले. यात विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच योगेशच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आता या तरुण मुलाचाही मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. घटनास्थळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे जमादार नारायण माळी यांनी भेट देऊन ते घटनेचा पुढील तपास जे आहे ते करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे घनसावंगी तालुक्यासह तीर्थपुरी व परिसरामध्ये एकच हळहळ जी आहे ती व्यक्त होत असून या योगेशच्या वडिलांचाही वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला होता. नुकतं त्यांचं वर्षश्राद्धही करण्यात आलं होतं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ जी आहे ती व्यक्त होत आहे. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा.